श्री मार्गशीर्षातल्या महालक्ष्मी देवीची कहाणी. गुरुवाराची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवेन नमः. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी हिची कहाणी. आटपाट नगर होते. नगराचा राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो खूप दयाळू, शूर व प्रजादक्ष असा राजा होता. देवांना, ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता. राजाच्या स्त्रीचे नाव होते सुरचंद्रिका राणी. नाव चांगले, पण स्वभावात अहंकार होता. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचा नवऱ्याशी भांडण होई. भांडणाने वैतागलेली सुरचंद्रिका रागानं घराबाहेर पडली. चालत असताना रानातून वनातून ती सुवासिनींना दिसली. त्या लक्ष्मीचं व्रत करीत होत्या. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही ते व्रत केलं. आपलं दुःख विसरली. दारिद्र्य गेलं तिचं. परिस्थिती तिची सुधारली. देवाची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म तिला पुन्हा मिळाला. पण तिचं भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचं लग्न झालं. ती ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगून गेली. गरिबांना विसरली. तोऱ्यात ताठ्यात फुगली. दासदासींवर रागावली. एकदा काय झाले, देवांच्याही मनात आलं, आपण राणीची भेट घ्यावी. तिला भेटावं. तिला आपण मागच्या जन्माची आठवण करून द्यावी. ओळखते की नाही हे आपण बघावं. हे बघून राजवाड्यात ती सुखात राहत आहे याचं राजाला कौतुकही होतं. राजाही तिचं कौतुक करी. तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र झाली आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव ठेवलं होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, महालक्ष्मी देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटके वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला ती तिच्या राजवाड्यात गेली. तिने आरोळी दिली. अरे, आहे का कोणी घरात? कुणी घास देईल का? त्याबरोबर तिची आरोळी ऐकून दासी बाहेर आली. तिला म्हातारी दारात आलेली दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम आहे तुझं? अगं, तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला काय हवं आहे? अधूनमधून खोकत असा आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून मी आली आहे. राणीला भेटायचंय. कुठे आहे ग तुझी राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? तुझा हा अवतार पाहून तुला त्या माझ्यावर ओरडतील. तुझं उणं दुणं काढतील. तुला बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली. मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली. दरिद्री मेली. आज झालीये राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच झालीये ना राणी. मीच तिला व्रत सांगितलंय देवीचं. आज ते केलंय, पण राणीपदावर बसली. देवीची तिला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आलीये. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांची मुलं त्या झाल्यात मैत्रिणी. म्हातारी, गरीब अन भिकारीण मला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी, असं म्हणून ती जायला निघाली तेव्हा दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगा. मी ते नेमानं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नको ना. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी तुझी क्षमा मागते. कृपा कर. दिलेला शाप मागे घे. पाया पडते मी तुमच्या.
म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येत त्या म्हातारीला दिसली. राणी ओरडली, "ए थेरडे, कशाला ग आलीयस? जा इथून. उठ म्हणतेय ना, उठ. जातेस की नाही? दुसरी घरं नाहीत का तुला?" म्हातारीनं संतापाने गरागरा डोळे फिरवले, कपाळावर आठ्या पसरवल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची परिस्थिती सुधारली. दासीपण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबाईनं लक्ष्मीव्रत करायला सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवार तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं. मालाधर राजाच्या सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजाशी तिचा विवाह झाला. राजवैभवात ती नांदू लागली. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखसमाधानानं संसार चालू झाला. भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणींचे भाग्य मात्र फिरले. शत्रूने राजावर चाल केली. भद्रश्रवाचे राज्य लुबाडले. सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. राणावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढायला सुरुवात केली. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांती घेण्यासाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला, सासऱ्यांना घरी आणलं, सन्मानानं नवी वस्त्र व कंठी हार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता आपण परत जावं. त्यानं तसं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून सूरजचंद्रिका आनंदून गेली. तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्यानं सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होतं. दारिद्र्य सरत नव्हतं. चिंतेचे सावट पसरले होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचे आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा दिवस होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याचवेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमच्या आई आलीये. नदी किनारी बसलीत. खूप दमलेली दिसते. तिला आणायला कुणीतरी पाठवा. श्यामबाईनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबाईनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी नेसायला दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच फुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबाईने भक्तिभावानं श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळला. श्यामबाईचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन. श्यामा म्हणाले, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4ही गुरुवार व्रत केलं.